आज आपण एका वेगळ्याच चित्रकर्तीला भेटणार आहोत. अत्यंत संवेदनशील आणि मानवी मनाचे अंतरंग तरलतेने टिपणारी अशी ही चित्रकर्ती, जिच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातनं अत्यंत लीलया अशी समर्थ व्यक्तिचित्र उभी राहतात, चितारली जातात. अशा एका चित्रकर्तीला आपण भेटणार आहोत. उषा फेणाणी पाठक. नमस्ते. उषाचं बरंचसं वास्तव्य अमेरिकेत, मग पुन्हा भारतात आणि इतर देशांमध्ये प्रदर्शनाच्या निमित्ताने चालूच असतं. परंतु आज त्या इथे आहेत काही दिवस. तोपर्यंत मी म्हटलं रंगाययूमध्ये आपण त्यांना घेऊन जाऊया. उषा, तू मी असं एक ऐकलं आहे की शाळेमध्ये असताना तू बसच्या तिकिटाच्या मागे रेखाचित्र करायचीस. बरोबर 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 आहे. ते काय होतं सांग तरी त्याच्याबद्दल. त्यापूर्वी मी म्हणजे तू आर्टिस्ट माझे वडील होते, त्यांच्यापासूनच प्रेरणा घेतली मी. आणि ते अतिशय नामवंत कमर्शियल आर्टिस्ट होते. तर संगीताची वगैरे पण जाण होती त्यांना, आणि बरेचसे संस्कार मला लहानपणीच घरातूनच मिळाले माझ्यातला कलाकार घडण्यासाठी, कारण कलावंतांचंच घर माझं. आई पण माझी नृत्यामध्ये प्रवीण, क्राफ्ट्समध्ये प्रवीण. लहानपणापासून जे संस्कार होत गेले. आता घरी लहानपणी 4-5 वर्षाची असतानापासून मी चित्र काढत होते, पण बोर्डवरती काढायचं आणि खडूने काढायचे, ती पुसली जायची. तर वडिलांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी सुंदरशी वही बनवून दिली आणि त्यांचे उत्तमोत्तम रंग, ब्रशी सगळं वापरायला दिलं. वा. ते स्क्रेपर बोर्डमध्ये प्रवीण. म्हणजे कसं की स्क्रेपर बोर्ड तुला माहिती असेल, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जो बोर्ड असतो त्याच्यावर पेलिकन इंकने आधी लावला असतो, इंक लावली जाते, आणि स्क्रेपरने ते उभ्या आडव्या रेषांनी जो बिंदू बनतो त्या बिंदूतून साकारलेलं चित्र, म्हणजे ॲनाटॉमी, पर्स्पेक्टिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजेत, मास्टरी पाहिजे त्याच्यावरती. हे संस्कार माझ्यावर लहानपणापासून, म्हणजे 4-5 वर्षाची असल्यापासून होत आले. आणि लहानपणची गंमत तुला सांगते, कोणी आलं गेलं शेजारी तर मी सांगायचे, काका जरा बसा ना, मग मी जरा चित्र काढते हो तुमचं. अरे वा. तर काही जणांना इतका इंटरेस्ट की ते मला म्हणायचे, बाळा चित्र काढून देशील, मला लाडू देई ना तुला. म्हणजे आमिष दाखवून चित्र काढायचं. एखादी पाठमोरी जरी व्यक्ती केली ना तरी ते म्हणायचे, ही व्यक्ती आहे ना, ओळखू यायचं, इतकं ते टिपलं जायचं. तर त्यामुळे हे सगळे संस्कार होत असल्यामुळे चित्रकलेत म्हणजे त्याच्यातच मन डुंबलं होतं माझं. आणि शाळेत असताना माझ्या सगळ्या मैत्रिणी BSTच्या बसची तिकीटं जी असायची त्याच्या पाठीमागे कोरा असायचा तो हे म्हणजे रिकामा असायचं. तिथे माझ्याकडून चित्र काढून घ्यायची, गठ्ठे जमा करून आणायची. आणि गमतीचा भाग असा की अलीकडेच मला समजलंय की 50 वर्षानंतर सुद्धा त्यांनी काही मैत्रिणींनी तिकीटं जपून ठेवली आहेत. शाळेपासूनच तुला चित्रकलेमध्ये बक्षिसं वगैरे मिळायची? पुष्कळ बक्षिसं मिळाली होती. आणि तुला सांगते, 13व्या वर्षी आता मी माझ्या वडिलांना निरखत होते, निहाळत होते, आणि त्यांची जी त्रिसूत्री होती की बाबा प्रिसिजन, परफेक्शन आणि डेडिकेशन, हे झिरपलं होतं माझ्यात. आणि त्यामुळे बक्षिसं वगैरे तर मिळत होतीच, पण 13व्या वर्षी कुठल्याही पेन्सिलने रेखाटन न करता फक्त बॉलपेनने सुद्धा मी डायरेक्ट चित्र काढायचे. किंवा वॉटर कलर म्हणा, किंवा त्यावेळेला ॲक्रिलिक नव्हतं, परंतु पोस्टर कलर, ह्याने डायरेक्ट, म्हणजे चित्र वगैरे आधी चितारून नंतर रंग भरायचा हा प्रकार नव्हता. मी डायरेक्ट चित्र काढायचा प्रयत्न करत होते, आणि तसं जमलं मला त्यावेळेला. मग अशी चित्र काढता काढता तेव्हाच तू ठरवलंस का
की आपण कॉलेजमध्ये आर्ट कॉलेजमध्येच जायचं, नंतर पुढचं शिक्षण तिथेच घ्यायचं. अगदी अगदी पण आता तुझे वडील वास्तविक अप्लाइड आर्ट मधले ग्रॅज्युएट होते खरंय, आणि तू गेलीस फाईन आर्ट्सला. बरोबर. मग त्यांनी काही तुला सांगितलं नाही की नाही नाही तू हे कर किंवा आणि त्यांची इच्छा तर नक्कीच असणार, कारण जे जे स्कूलमधून अप्लाइड आर्टमधून जे विद्यार्थी बाहेर पडायचे ते त्यांच्याकडे शिकायचे आणि नंतर उत्तम कमर्शियल आर्टिस्ट बनायचे. आमचा वेल एस्टॅब्लिश स्टुडिओ होता, उषा आर्ट स्टुडिओ याच नावानं. अच्छा. हां, तर त्यामुळे साहजिकच त्यांची इच्छा असणार. परंतु माझ्यातल्या फाईन आर्टिस्टला ते जाणत होते आणि त्यामुळे त्यांनी मला विरोध नाही केला आणि म्हणजे कुठल्याही प्रकारे फोर्स नाही केला. तर ते म्हणजे इट्स नाईस ऑफ हिम. ख्यातनाम चित्रकर्ती उषा फेणाणी पाठकची मी धाकटी बहीण आणि तिची शिष्यासुद्धा. माझे वडील उत्तम चित्रकार श्री शंकरराव फेणाणी, तसंच कलासक्त आई शैलजा फेणाणी यांच्या मुशीत आम्ही घडलो आणि त्यांनी आम्हाला कळत नकळत कलेचं वैभव काय असतं, जे जे उत्तम उदात्त उन्नत काय असतं याचा परिचय अगदी बालपणापासून करून दिला. तू जे जे मध्ये गेल्यानंतर पहिल्यापासूनच असं ठरवलं होतं का की आपण व्यक्तिचित्रांवरच कॉन्सन्ट्रेट करायचं किंवा असं काही? नाही, जे जे मध्ये फाउंडेशन कोर्समध्ये तुम्हाला सगळे विषय हाताळावे लागतात आणि त्याप्रमाणे फाईन आर्टला जाण्याचा म्हणजे त्यांनीच सांगितलं की फाईन आर्टला तुम्ही जाऊ शकता आणि मी ठरवलंच होतं. पण पोर्ट्रेट हा अंतर्यामी माझ्या अगदी तो घट्ट रुजलेला विषय, त्यामुळे साहजिकच त्यामध्येच पुढे मास्टरी करायची. पण हा घट्ट रुजला कसा? हा रुजला माझ्या वडिलांमुळे, जसं मी म्हटलं ना. पण वडील परत पुन्हा कारण स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट म्हणून भारतातल्या पहिल्या 5 आर्टिस्ट पैकी ते अग्रगण्य होते. आणि जसं म्हटलं की बिंदूतून साकारलेलं चित्र ते पाहता पाहता माझ्या पण मनामध्ये ही सगळी प्रभावीपणे प्रकट झालं हे सगळं, की मीही व्यक्तिचित्र उत्तम काढावं, ॲनॉटॉमी परफेक्ट असावी. आणि अर्थात मी जसं म्हटलं की लहानपणापासून की एखादी व्यक्ती पाठमोरी असली तरी ती ओळखता यावी इतकं ते टिपलं जायचं व्यक्तिमत्व. तर मला वाटतं की कदाचित पहिल्या म्हणजे लहानपणापासून हा भाग माझ्यामध्ये रुजला असावा की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व ह्या दोन्हीचा समन्वय साधून पूर्णांशाने ते व्यक्त करावे. आमचे डीन होते पळशीकर सर आणि त्यांचा खूप दरारा होता. फारसे बोलायचं नाहीत किंवा मी तरी कौतुक कुणाचं फारसं ऐकलं नाही त्यांच्याकडून. पण ते कॉलेजमध्ये फेरफटका मारायला जरी आले ना तरी आम्ही जरा दबून असायचो आणि लक्ष थोडं हटायचं की ते काय बोलतील का काय असं. एकदा मी लेक्चरर झाल्यानंतरची गोष्ट, असिस्टंट लेक्चरर झाले. मी आधी स्कॉलरशिपवरती शिकत गेले आणि फेलोशिप मिळाली आणि मग असिस्टंट लेक्चरर झाले. तर सकाळचं कॉलेज असायचं त्यावेळी. तर माझ्या एका स्टुडंटला मी विनंती केली होती की तू जरा येऊन बस मॉडेल म्हणून. आणि कॅम्पसमध्ये मी तिचं चित्र काढायला सुरुवात केली. भला मोठा कॅनव्हास आणि मग्न होऊन चित्र काढत होते. पाठीमागे विद्यार्थी, प्रोफेसर्स बरेच जण होते. कोणीतरी रंग आणून घालत होतं, संपलेले रंग वगैरे. आणि झालं कॉलेज सुरू व्हायच्या आत मला ते संपवायचं होतं. तर मला 45 मिनिटात ते पेंटिंग मी पूर्ण केलं. आणि अर्थात जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी पेंट करते. परंतु एक जी उर्मी असते, आंतरिक उर्मी आणि ऊर्जा, ती पूर्णांशाने जेव्हा येते कॅनव्हासवर तेव्हा मी म्हणते की थांबते आता मी. तसं मी ते थांबवलं पेंटिंग
आणि कुणीतरी ते उचलून नेलं आणि भागवत सर म्हणून आमचे जे होते फाउंडेशन कोर्सचे गजानन भागवत. गजानन भागवत, तर त्यांनी ते नेऊन त्यांच्या केबिनमध्ये लावलं. आणि मी म्हणते असेल कोणीतरी ठेवलं असेल पेंटिंग, हे ऑइलमध्ये करलं. ऑइलमध्ये. आणि 5-7 मिनिटांनी नाही, मला वाटतं 10-1 मिनिटांनी ते असे धावत आले. मी 3rd इयरच्या वर्गाला शिकवत होते त्यावेळेला. मला म्हणाले, उषा, मी घाबरले. म्हटलं काय झालं? तर म्हणे, लकी आहेस तू. पळशीकर सर 7 मिनिटं त्या पेंटिंग समोर उभे होते आणि नंतर म्हणाले, जाताना, ताकदीचं काम आहे या बाईचं. वा 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 वा, क्या बात है. भविष्यात ही नक्की काहीतरी करेल. तर हा मला आशीर्वाद स्वरूप वाटतो. स्टेट आर्ट कॉम्पिटिशन किंवा या स्पर्धांमध्ये अनेक, बॉम्बे आर्ट सोसायटी, मैसूर आर्ट असोसिएशन, आर्ट सेंटर, या सगळ्या स्पर्धामधून म्हणजे कॉम्पिटिशन असायच्या. तर त्यातून गोल्ड मेडल्ससह पहिल्या क्रमांकाची अनेक पारितोषिकं मिळाली. पण पहिलं आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही एकत्र श्रीलंकेच्या कल्चरल काउन्सिलने मला माझं पहिलं एक्झिबिशन भरवायला इन्व्हाइट केलं. आणि त्याचा एक भाग असाही होता की तिथल्या प्रेसिडेंटचं पोर्ट्रेट करावं. तर हा माझा मोठा गौरव होता. पहिलंच माझं इंटरनॅशनल एक्झिबिशन. मी गेले तिथे आणि शाही इतमामानं स्वागत झालं माझं. बरं. आणि प्रेसिडेंटच्या घरी गेले. ठरल्याप्रमाणे मला वाटलं होतं की ते म्हणतील आता की चला, म्हणजे आमचं सगळं भोजन आटोपलं आणि म्हणाले की माझ्या मिसेसचं तुम्ही आता पोर्ट्रेट कराल का? आता मी विचार केला की मला त्यांना दोघांची पोर्ट्रेट करून घ्यायची असते. तर म्हटलं ठीक आहे, मग आपण कधी बसणार? तर म्हटले नाही, मला जरा मीटिंग्स वगैरे आहेत, तर बघू नंतर. अंदाज येत होते वाटतं ते. याचं कारण आहे की एका बुजुर्ग इंटरनॅशनल आर्टिस्टने त्यांचं पोर्ट्रेट करायला 6 महिने घेतले होते. तर त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं, मी लहान वयाने, ही बाई किती वेळ घेईल कोण ठाऊक, कसं वाटलं असेल. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि ते निघून गेले मीटिंगला. आणि मी त्या बाईंशी बोलले, जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्या बाई काय आहेत. आणि बऱ्यापैकी मला वाटलं की आता मला होऊ शकेल. एक 15-20 मिनिटाचाच मीटिंग होती. तेच मी विचारणार होते की साधारण किती वेळामध्ये तू कारण अंदाज काही ना इन्स्पायर करतात इमिडिएटली, पटकन हे करतात, काही ना उशीर लागतो. तर सुदैवाने माझ्या पटकन मी त्यांना जाणून घेतलं. आणि ते जेव्हा मीटिंगवरून परत आले तेव्हा 45 मिनिटात ते पेंटिंग तयार होतं. अरे वा. ते आले आणि चकित झाले, अवाक झाले. म्हणाले, ओ माय गॉड, दिस इज बेटर दॅन ओरिजिनल. माझं कधी करतेस? मी म्हटलं आता तर संध्याकाळ झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे पोहोचायच्या आत सभागृहामध्ये 200 पत्रकार, मीडियाची सगळी लोक, प्रेसिडेंट तर आले होतेच, आणि राजकीय पुढारी वगैरे सगळे येऊन बसले होते. मी बघितलं, बापरे, म्हणजे मी आता इंडिया रिप्रेझेंट करते, तर मला आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट शॉट. मनाशी निश्चय केला आणि त्यांना पोज दिली. ते असे बसले. मी म्हटलं, कृपा करा, आज तुम्ही माझं मॉडेल आहात, मला हवं तशी पोज द्याल का? ते हसले, म्हणायला लागले, ओके ओके, नो प्रॉब्लेम. आणि त्यांचं इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व. त्यांना कसं काय टिपलंस तू? हे किती वेळामध्ये? नाही, आदल्या दिवशी मी भेटले होते ना त्यांना. तर मी जसं म्हटलं की काही काही व्यक्ती, त्यांचं व्यक्तिमत्व पटकन लक्षात येतं काय आहे, काही ना उशीर लागतो. परंतु मी जोपर्यंत त्यांचं अंतर्मन जाणून घेत नाही तोपर्यंत पेंटिंग करत नाही. सुदैवाने आदल्या दिवशी त्यांची माझी भेट झाली होती, त्यामुळे मी हो म्हटलं त्यांना. आणि जवळजवळ असंच 45-50 मिनिटामध्ये त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व कॅनव्हासवरती दिमाखात विराजमान झालं होतं. अरे वा. आणि कौतुकाचा वर्षाव झाला. आणि संडे ऑब्झर्वर या पेपरने लाइटनिंग पोर्ट्रेटिस्ट
हा किताब देऊन माझा गौरव केला. क्या बात आहे. आता हे कोलंबो म्युझियममध्ये परमनंट कलेक्शनला आहे हे पेंटिंग. वा. आणखीन मग नंतर कुठे तुझी प्रदर्शन झाली, म्हणजे हे एक एवढं मेजर झाल्यानंतर तुला बरीच आमंत्रण आली असतील इतर ठिकाणी सुद्धा? हो, ती आमंत्रणं तर आली, परंतु त्याआधी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी मला इन्व्हाइट केलं डेमॉन्स्ट्रेशनसाठी. विद्यार्थी हजर होते सगळे, कलेचे विद्यार्थी. आणि हळदणकर सर, माळी सर, आलमेलकर सर, गुर्जर सर ही दिग्गज मंडळी पाठीमागे बसली होती. मी एक टिपिकल मॉडेल निवडलं होतं. थोडासा अधू होता तो आणि चेहरा वगैरे थोडासा वेगळा, हटके असं मॉडेल निवडलं होतं आणि मनपूर्वक काम केलं. आणि शेवटचा स्ट्रोक हनुवटीवरती असा फटकारा दिला मी आणि पूर्ण केलं पेंटिंग. कौतुक झालं. गुजर सर वगैरे सगळ्या त्यांनी माझ्यावरती नंतर लेखही लिहिला. परंतु माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण म्हणता येईल असा एक क्षण की गुर्जर सर, आपले हळदणकर सर पाठीमागे येऊन उभे राहिले. अतिशय कौतुक आणि आनंद होता चेहऱ्यावरती आणि म्हणाले, उषा, आत्ता शेवटचा जो स्ट्रोक हनुवटीवरती जो दिलास ना, तसा द्यायला एखाद्या मातब्बर कलाकाराला दुसरा जन्म घ्यावा लागेल. हा त्यांचा मोठेपणा असं म्हणणं. त्यांचा मोठेपणा आणि तुझं केवढं तरी कौतुक. कौतुक तर होतंच ना. मला हे सगळे ना आशीर्वाद जे लाभले ना, तू मला विचारलंस का पुढे कसं काय करिअर घडलं, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने घडलं, खरंच सांगते. पेंटिंग हे घडणं असतं, ते घडतं. ते खरं म्हणजे मलाही समजत नाही कसं घडतं. कितीतरी असे अनुभव आहेत. बरेच असे कवी पण म्हणतात की ते माझ्याकडे लिहिलं गेलं, मला माहीच नाही कसं ते. तर मला असं वाटतं की इट्स अ हॅपनिंग. सर्जनशील अशी व्यक्ती असते हो, किंवा कलावंत असतो, त्याच्या हातून हे असं घडत असतं. खरंच आहे, त्याच्या नकळतपणे. खरं आहे. बरोबर. मग नंतर आणखीन कुठे कुठे प्रदर्शने केलीस तू? मी त्यानंतर लंडनला गेले आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं व्यक्तिविकास झाला माझा. याचं कारण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मराठी विश्वकोशासाठी मी लिहित होते आणि कला या सदरात मला वाटतं धार्मिक कलेचा आढावा. तर त्यामध्ये चित्रकला, प्राचीन कलेपासून आजच्या युगातल्या कलेपर्यंत, चित्रकला, नृत्य, नाट्य, स्थापत्य, शिल्पकला, सगळ्या विषयांवरती, ते सुद्धा इस्लाम, बौद्ध धर्म, हिंदू आणि ख्रिश्चॅनिटी, या सर्वांचा आढावा घ्यायचा. म्हणजे सखोल अभ्यास करायला पाहिजे. त्यामुळे तो अभ्यास तर माझा तिथे झालाच. पण त्या व्यतिरिक्त नृत्याचं मी शिक्षण घेतलं होतं. म्हणजे 4-5 वर्षाची असताना, जसं मी म्हटलं की माझ्या वडिलांना आम्ही नाना म्हणत असो, त्यांनी जाणलं की हिला नृत्याचं अंग आहे आणि म्युझिकचं अंग आहे, संगीताचं. तर त्यांनी मला 4-5व्या वर्षीच शास्त्रोक्त शिक्षण दिलं होतं. संगीताचं? दोन्हीचं. नृत्याचं. आणि नृत्याचे मध्ये लहानपणीचे 5 वर्षाची असताना सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि सतत होत होते. परंतु लंडनला आल्यानंतर मी तिथे शेवटचा प्रोग्राम केला नृत्याचा आणि पूर्णविराम दिला. मी विचार केला की चित्रकलेवरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. माझ्या सुदैवाने तिथले BBC वरती मुलाखती झाल्या आणि त्यावेळेस काय साधारण वय होतं तुझं? 22 वर्ष. अच्छा. 118वी गुरुदेवांची, म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची, मला वाटतं त्यांची जयंती भव्य स्वरूपात तिथे लंडनला झाली होती. तर त्यावेळेला नानासाहेब गोरे हे उच्चायुक्त होते आणि त्यांनी मला गळस घातली. किती तासांचा, मला वाटतं 3-4 तासांचा अवधी होता कार्यक्रमाला
आणि त्यांच्याकडे मोठं पेंटिंग नव्हतं. हो. तर मला म्हणाले, उषा तूच करू शकशील, भव्य पेंटिंग करायचं आहे, मोठा हार घालायचा आहे आणि एक तासाभरात तू करशील. म्हणजे त्यांनी एवढा विश्वास दाखवल्यानंतर मला ते करणं भागच होतं. परंतु गुरुदेव म्हटल्यानंतर म्हणजे लहानपणापासून त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं म्हणजे अलौकिकत्व, ते सगळं पाहत होते आणि मी भारावून जायचे नेहमी, त्यांच्याबद्दल वाचायचे, त्यांच्या त्यांच्या कविता बरोबर वगैरे. आहे. तर त्या भारावलेल्या अवस्थेनं बहुतेक त्यांच्यातला जो लखलखीत त्यांची जी प्रज्ञा होती ना, ती कॅनव्हासवर आपसुकच आली. मी काही केलं नाही. तर ते पेंटिंग म्हणजे एक छान, माझ्या आयुष्यातला एक छान अनुभव होता. चांगलं संगीत म्हणजे काय, चांगली चित्रकला म्हणजे काय, याचा पाया आमच्या घरातूनच घडला. माझा धाकटा भाऊ जो आम्हा दोघींना खूप मोठं प्रोत्साहन देतो आणि सकारात्मकताही देतो, असे आम्ही एकमेकांना खूप घट्ट बांधलेले गेले आहोत. तो नेहमी म्हणतो, दीदी तुझ्या गाण्यामध्ये, संगीतामध्ये जसा भाव आहे, जो खूप महत्त्वाचा आहे, तसंच मला वाटतं माझ्या उषाताईच्या पेंटिंगमध्ये चैतन्य हा त्याचा गाभा आहे, हा आत्मा आहे. आणि म्हणून मला ती सर्वोत्कृष्ट चित्रकर्ती वाटते. आणखीन एक तुला एक मुद्दा सांगायचा राहून गेला. तू उल्लेख केला शाळेचा. बालमोहन विद्या मंदिर ही शाळा माझी दादरची, आणि दादा रेगे हे आमचं दैवत. क्या बात. त्यांना त्यांच्या अमृत महोत्सवाला, त्यांच्या म्हणजे शाळेच्या नाही त्यांच्या अमृत अच्छा, महोत्सवाला मला- मोठा भव्य सोहळा झाला होता शिवाजी पार्कवरती. त्यावेळी त्यांचं पोर्ट्रेट करून मी त्यांना अर्पण केलं. स्वतःहून तुला कोणी सांगितलं नाही की कर? नाही, मी त्यांना ते म्हणजे गुरुदक्षिणा या अर्थाने त्यांना ते भव्य सोहळा, कितीतरी हजार लोक होते, तर त्यांच्या समक्ष ते त्यांना अर्पण केलं. काय म्हणाले असतील दादा? काय म्हणाले? बाळा मला आरशात पाहिल्यासारखं वाटतंय ग म्हणाले. त्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात बाळानो किंवा खरंय. बाळापासूनच व्हायची. खरं इतकं मला ते समाधान झालं, कृतार्थ झाले मी. खरंच तुला खूप मोठ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद मिळाले. आता म्हणतेस तू. लंडनमध्येच सांगते तुला, लंडनमध्ये इतक्या लोकांची ओळख झाली, परिचय झाला. एक लंडनचं एक पुस्तकासाठी कव्हर पेजसाठी मला प्रकाशकांकडून मागणी आली की अल्लार खानचं पोर्ट्रेट पाहिजे. अरे वा. हां, तर त्यांचा पण परिचय झाला आणि त्यांच्यामुळे पंडित रविशंकर, अली अकबर खान साहेब, जॉर्ज हॅरिसन, ह्या टॉपची मंडळी जगातली उत्तुंग व्यक्तिमत्व, ह्या सगळ्यांचा परिचय झाला. त्यांच्याशी त्यांचे काही लोकांचे आशीर्वाद मिळाले, सहवास मिळाला. केवढी भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. पण मग रविशंकरांचं पण काही केलंस का तू? रविशंकरांची काही पेंटिंग्स मी केली. हां. आणि अगदी त्यांनी माझ्या करिअरमध्ये खूप मोलाचे सल्ले मला दिले, जसे माझे वडील द्यायचे त्याप्रमाणे. खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. जागतिक व्यासपीठावर म्हणा, जागतिक कॅनव्हासवर माझं करिअर उदयाला येत असताना अशा व्यक्तीचं प्रोत्साहन मिळणं केव्हाही एक खूप लाभदायी मोठी गोष्ट असतं. होती. नक्कीच. मला असं वाटलं की न्यूयॉर्क हे कलेचं क्षेत्र म्हणजे सेंटर बनतंय, तर आपण तिथे जाऊ. त्यापूर्वी फ्रान्सला, पॅरिसला जावं असं नाही वाटलं तुला? मी प्रत्येक ठिकाणी पर्सनली जाऊ शकत नव्हते. माझी एक्झिबिशन झाली तिथे, ग्रुप शोज झाले, आणि लंडनमध्ये असताना कित्येक एक्झिबिशन्स तिथे फ्रान्सला झाली, नॉर्वेला झाली. परंतु पर्सनली प्रत्येक ठिकाणी जाणं अशक्य होतं. भारतात पण त्यावेळेला एक्झिबिशन्स होतात. तर मी न्यूयॉर्कला जायचा निर्णय घेतला अशासाठी की सोहो इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये मला अवॉर्ड मिळालं, आणि त्यामुळे सोलो एक्झिबिशन्स आणि ग्रुप शोज हे म्हणजे जगभरचे चित्रकार तिथे आपलं नशीब आजमावायला येत असतात. मला सहजासहजी हा योग जुळून आला आणि हे अवॉर्ड्स मिळाली. त्यामुळे
त्या गॅलरीजकडूनही मला आमंत्रण आली आणि तिथे शोध झाले. परंतु त्याही नंतर म्हणजे त्या सुमाराला न्यूयॉर्कचे मेयर होते रुडी जिलियानी, त्यांचं पोर्ट्रेट करायची संधी मिळाली. US सेनेटर लॉटनबर्ग, फ्रँक लॉटनबर्ग, ही सगळी पेंटिंग्स खूप गाजली आणि एक्वाडोरियन कल्चरल काउन्सिलने ते जगभरातल्या चित्रकारांना कॉम्पिटिशन असते त्यांचे आणि निवड समिती, तर त्या निवड समितीवरती ज्युरी म्हणून माझी नेमणूक केली. अरे वा. हाही मोठा सन्मान होता माझ्यासाठी. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की मी तिथे कुठे अमेरिकन कल्चरल सोसायटी, अमेरिकन आर्टिस्ट प्रोफेशनल लीग, क्वीन्स आर्टिस्ट प्रोफेशनल लीग या सर्वांनी माझी एक्झिबिशन्स केली आणि करत होते. आणि समीक्षकांनी पण खूप कौतुक केलं होतं समीक्षकांनी तर तुझं. प्रचंड कौतुक केलं. म्हणजे तिथल्या न्यूयॉर्कच्या सगळ्या मॅगझिन्समधून, आर्ट मॅगझिन्समधून माझ्यावरती लेख लिहून आले, कव्हर केली त्यांनी माझी एक्झिबिशन्स. परंतु माझ्यासाठी मोठा गौरव होता, ती गोष्ट तुला सांगते की मायकेल वर्बॉफ हे जगप्रसिद्ध आर्टिस्ट, पोर्ट्रेट आर्टिस्ट, त्यांना पोर्ट्रेटिस्ट ऑफ द सेंचुरी म्हटलं जायचं. तर ते अमेरिकन आर्टिस्ट प्रोफेशनल लीगच्या कमिटीवरती होते. त्यांनी माझी चित्र पाहिल्यानंतर मला रिक्वेस्ट केली का काही पेंटिंग्स मला दाखवायला आण तुझी, आणि 7 मिनिटाचा अवधी ठरला. प्रत्यक्षात आमची भेट किती लांबली, 2.5 तास. अरे वा. त्यावेळेस त्यांचं वय काय होतं का? 94 वर्ष. हां, 94 वर्षाचा हा अनुभवी दिग्गज माणूस, एवढ्या ज्युनियर आर्टिस्ट मला म्हणाले, खूप वेळ न्याहाळली पेंटिंग्स माझे, म्हणाले तू बुद्धिमान आहेस आणि या क्षेत्रातली, पोर्ट्रेटच्या क्षेत्रातली तू माझी कलिग पण आहेस आणि कॉम्पिटिटर पण. अरे वा. केवढा मोठा गौरव होता माझ्यासाठी. आणि म्हणाले की ह्या चिकाटीनं जर तू काम करत राहिलीस तर या क्षेत्रातलं सर्वोच्च पद तुला दूर नाही. हे त्यांचे म्हणजे आशीर्वाद मी समजते त्यांचेही. पण मला माहितीये मोठे पण केवढं आहे त्यांचं, केवढं मोठे पण, सिनियर माणूस. हो. आणि तुला असं त्यांनी गौरव करावा त्यांनी. बरं, तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी आता जगातले सगळे राजे, राण्या, प्रेसिडेंट्स, प्राईम मिनिस्टर्स, सगळी मंडळी, युरोपमधली, अमेरिकेतली, त्यांची पोर्ट्रेट्स त्यांनी केली होती. परंतु त्यांनी स्वतःचं पोर्ट्रेट करून घ्यायला माझी निवड केली आणि हा मान होता माझ्यासाठी. नक्कीच. आणि युनायटेड नेशनच्या रशियन मिशनमध्ये ते पहिलं पेंटिंग म्युझियमसाठी म्हणून स्वीकृत केलं गेलं. त्यावेळेला जगभरातले सगळे राजदूत तिथे हजर होते. आणि हे माझ्या आयुष्यातले काही सोनेरी क्षण आहेत, ते मला पुढे पुढे नेत असतात. आणखीन करिअरमध्ये माझ्या उत्तुंग ध्येय मला बाळगायला ते प्रेरणा देत असतात. आणखीन काय म्हणाले ते? इंदिरा गांधी मला इतकं हसू आलं त्यावेळेला. मला म्हणाले, मला एक सांग, तू भारतात असताना इंदिरा गांधींनी ऑल द वे मला अमेरिकेतून त्यांचं पोर्ट्रेट करायला का बोलवलं? तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. परंतु नंतर मला अटलजींचं करायला, श्रद्धेय अटलजी आपले पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं पोर्ट्रेट करायला निमंत्रण दिलं गेलं. तर तोही माझ्यासाठी इथे भारतात बोलवलं गेलं. मी फास्ट काम करते. याचं एक कारण आहे की जेव्हा माणसाच्या अंतर्मनातली स्पंदनं मला जाणवतात तेव्हा ती तशाच जोशानं, तशाच प्रभावीपणे व्यक्त होणं त्या क्षणी आवश्यक असतं. बरोबर. आणि त्यामुळे ती तशी होतात. तर ज्या प्रमाणात मला प्रभाव करतं ती व्यक्ती, प्रभावी म्हणजे ज्याचा प्रभाव जसा असतो त्या प्रमाणामध्ये की लगेच ते व्हावंच लागतं. म्हणजे ती तडफदार जर माणसं असतील तर त्या प्रमाणात, त्या जोशात ते काम होतं. काही व्यक्तींना मी म्हणजे आधी न्याहाळलंय आणि नंतर
काम केले, जसं आपले मॅगेसेसेचे त्यांनी विभूषित असे पांडुरंग शास्त्री आठवले. स्वाध्यायीचे एक वेगळा दैवी अनुभव होता तो. वेगवेगळ्या माणसांचे जे अनुभव आहेत ना ते फार वेगवेगळे आहेत. सर्वच आनंद देतात, परंतु तो आनंदाची लेवल वरखाली असते. तर पांडुरंग शास्त्रींचं मी त्यांना करून अर्पण केलं माधवबागेत. हजारो अनुयायी होते त्यांच्या समक्ष दिले. त्यामध्ये चित्रकार पण असतील. चित्रकार होते. शहा म्हणून कोणतरी, 1945 सालचे विद्यार्थी, ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले की मॅडम मला ना दिव्यत्वाचं दर्शन झालं. त्यावेळेला ना पांडुरंग शास्त्री थोडे आजारी होते आणि त्यांनी थोडं व्याख्यान दिलं आणि आतमध्ये गेले. काय वय होतं तेव्हा त्यांचं? काही मला त्याची कल्पना नाही, परंतु असेल 70-75 वगैरे असेल. परंतु म्हणजे चेहऱ्यावरून तर ते यंगच वाटायचे. काय ही माणसं सगळी ना देवी त्यांना कृपा असते, तेज असतं. तर ते मला पांडुरंग शास्त्रींना जेव्हा मी अर्पण केलं तेव्हा मला म्हणाले, तुमच्यातल्या सरस्वतीला, तुमच्यातल्या कलादेवतेला माझं नमन आहे. पण खरं म्हणजे नमन ते म्हणाले खरे, पण माझ्यासाठी त्यांचा तो आशीर्वाद रूपी पसायदानच होतं ते. मी अजून एक तुझं पोर्ट्रेट पाहिलेलं आहे, व्यक्तिचित्र, हृदयनाथ मंगेशकरांचं. खरं आहे. तर तो काय किस्सा आहे, सांग ना जरा. बाळासाहेब म्हणजे एक फारसं उमदं व्यक्तिमत्व आणि संगीतात बुडलेलं. तर एकदा आमच्या घरी ते पद्मजाला गाणं शिकवत होते आणि मला वाटतं आमिर खान साहेबांची बंदिश शिकवत होते यमनमधली. तल्लीन होऊन ते गात होते आणि त्यांचे ते भाव मला राहवलं नाही. मी म्हटलं नाही, हे पकडलेच पाहिजेत माझ्या कॅनव्हासवरती, परंतु त्यांची तंद्री भंग होता कामा नये. त्यामुळे मी कॅनव्हास वगैरे तर शक्यच नव्हतं. तर मी एक असं चलन होतं माझ्या भावाचं फॅक्टरीचं, ते असं हळूच ओढलं, तिथे जवळ पडलं होतं आणि स्टॅडलरचे रंग यायचे त्यावेळेला आणि ते पाण्याने म्हणजे वॉटर सोल्युबल असायचे. तर पाणी कुठून घेणार मी, ते पेस्टल कलर असायचे, ते पेस्टल कलर येते. सुदैवाने माझ्या हाताला घाम येतो त्याचा वापर केला आणि असा ब्ल्यू त्यांच्या चेहऱ्यावरती आणि ते असं तडकदार व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि ते संगीतात बुडले होते. डोळे बंद होते. मात्र खरं म्हणजे डोळ्यातून चेतना माणसाची जागी होते, म्हणून जेव्हा मनुष्य जातो तेव्हा डोळेही मिटतात. परंतु ह्या पोर्ट्रेटचं म्हणजे ही गंमत अशी किंवा वैशिष्ट्य असं की त्यांचे डोळे मिटलेले आहेत आणि तरीही त्यांचं कलंदर व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये असं जान आहे आणि त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते पेंटिंग बघितलं, उठले, उषाबाई मी तुम्हाला विचारणारही नाही, मी हे घेऊन चाललो पेंटिंग. काय साईज होती साधारण? नाही, छोटा पेपर होता. परंतु त्यानंतर मी त्यांना 2 पेंटिंग्स मोठी केली. एक पुण्याच्या घरात आहे मला वाटतं त्यांचं. तर तीही अशीच कलंदर व्यक्तिमत्वाचीच आहेत. तो छान अनुभव होता माझ्यासाठी. पण अशी व्यक्तिचित्र करता करता तुझ्यामध्ये काही बदल घडत गेले आणि तू ॲबस्ट्रॅक्टकडे गेलीस. हो. ते कसं काय? ॲबस्ट्रॅक्टकडे गेली म्हणण्याआधी एक गोष्ट सांगते. ओशो त्यांचं एक व्याख्यान मी ऐकलं आणि ते म्हणाले होते की मानवी अंतर्मनात सूक्ष्म स्वरूपात विराट दडलेलं असतं. मी म्हटलं मला तर हेच कायम भावत असतं की मला माहिती आहे की अंतर्मनात किती सूक्ष्म स्वरूपात घडामोडी घडत असतात आणि माझा अंतरंग म्हणजे मी अंतरंग टिपण्याचा नेहमी प्रयत्न करते. बाह्यरूप आणि आंतररूप या दोन्हीचा एकात्म मिलाप असतो तो. तर विचार करताना मी असं म्हटलं की
मला ॲबस्ट्रॅक्ट आणि फिगरेटिव्ह या दोन्ही गोष्टी एकत्र आणून समसम संयोग त्याचा झाला पाहिजे. कारण पोर्ट्रेटला काय असतं की त्याचा जो बॅकग्राऊंड असतो त्यापेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते. ते पूरक असतात एकमेकांना, नक्कीच. परंतु तुल्यबळ नसतात. तर मला हा विचार, पण कशा प्रकारे ते प्रकट करायचं. त्यावेळी माझे मिस्टर सतीश पाठक, त्यालाही तगमग माझी जाणवली. तो म्हणला एक काम करतेस का. म्हणलं सूचना करतोय तुला. मी आधी वाद घातला, म्हटलं नाही पोर्ट्रेट एवढंच असतं, मोठं वगैरे मी करणार नाही. नाही म्हटलं 5 फूट 6 फूट चेहरा पाहिजे आणि मग तुझं द्वंद्व होऊ दे ॲबस्ट्रॅक्ट आणि फिगरेटिव्हशी, बघू कसं करतेस. मी म्हटलं मी आव्हान स्वीकारते. आणि त्यातून एक स्पेस विदिन ही कंप्लीट मालिका जन्माला आली. आणि म्युझियम आर्ट गॅलरीमध्ये मुंबईत जवळजवळ 25 वर्षांनी मी इथे ते एक्झिबिशन केलं होतं. तर त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. एक विचारायचं राहिलं, तुला एवढा उत्तेजन देणारा तुझा पती हां, तुला कुठे मिळाला आणि कधी मिळाला? मला म्युझियममध्ये त्याची माझी गाठभेट झाली. खरा तो दादरचाच, परंतु त्याचं क्षेत्र वेगळं. आणि न्यूयॉर्कमध्ये आधी भेटलो, मग कॅलिफोर्नियात भेटलो आणि नंतर मग भारतात भेटलो. सो त्याने एनकरेज मला पुष्कळ केलं. आणि माझा म्हणजे ॲबस्ट्रॅक्टकडे वळण्याचा जो भाग आहे तो त्याच्यामुळे घडला. अच्छा. आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं ना की प्रत्येक वेळी पेंटिंग केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरून मला समजतं की ते पेंटिंग कसं झालंय. ते भाव तरळतात त्याच्या चेहऱ्यावरती. ओशोंच्या नंतर म्हणजे ह्या स्पेस विदिन नंतर संत कबीरांचा एक दोहा माझ्या वाचनात आला होता. तर कबीर ध्यानधारणा करायचे आणि एकदा त्यांना असं लक्षात आलं की माझं मन हे दवबिंदूसारखं आहे आणि ते ब्रह्मांडात म्हणजे ह्या महासागरामध्ये विलीन होत आहे, असं फिलिंग त्यांना आलं. आणि नंतर ते ध्यानधारणा करत गेले आणि नंतर त्यांना वाटलं की हे आधी जे मला वाटत होतं ना ते तसं नाही आहे, तो धोका होता. आता मला असं वाटतंय की महासागर माझ्या अंतर्मनाचाच एक भाग आहे, म्हणजे अंतर्मनात विरून गेलेला आहे. तर त्या दवबिंदूच्या भावजाणीवेवर माझी ही दुसरी सिरीज तयार झाली कम्प्लीट. आणि ती पूर्णपणे ॲबस्ट्रॅक्ट होती. आणि गंमत अशी की त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याच्यात मी काय काय नाही वापरलं, लाकूड वापरलं, गोंडपाट वापरला, सिमेंट, मल्टीमीडिया. हां मल्टीमीडिया पेंटिंग्सही होती आणि तेही होतं. आणि आपल्या एक नामवंत चित्रकर्ती आता तर नाही आहेत, स्वर्गीय प्रफुल्ला डाणूकर, तर त्या आल्या होत्या माझ्या शोला आणि माझ्या नोंदवहीत लिहून गेल्या आहेत त्या की उषा, पोर्ट्रेटच्या क्षेत्रातली मास्टर तू आहेसच, परंतु हे जे ॲबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशन तू केलं आहेस ते आउटस्टँडिंग आहे, वेल डन. आणि ही तुझी चित्र तुझी एक नवी प्रभावी इमेज जनतेसमोर आणतायत, चित्रकार लोकांसमोर आणतायत. आणि ब्रॅव. दिल्लीला नंतर माझा शो झाला. तो माझ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवरची अशी चित्र होती, ती मांडली होती. पण तो तिथे आणखीन एक गोष्ट घडली की हंगेरी, नॉर्वे, रशिया इथून जी कला पथकं आली होती त्यांना नवे विचार आणि नवी माध्यमं याविषयी मी मार्गदर्शन केलं. आणि हे सगळं कार्यशाळा घेतल्या का? कार्यशाळा घेतली तिथे. इंडिया हॅबिटॅट सेंटरला माझं एक्झिबिशन होतं, मोठा हॉल आहे तो. तिथे क्रीम सगळे आले होते दिल्लीचे आणि छान झालं तेही एक्झिबिशन. परंतु सर्वात तिथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली की अर्थ फाउंडेशन या नामवंत संस्थेने मला रिक्वेस्ट केली की अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रनसाठी, गर्ल चाइल्डसाठी, त्याच्या पोषणासाठी आणि शिक्षणासाठी तुम्ही मदत कराल का. तर माझ्या पेंटिंग्सचा, निवडक पेंटिंगचा लिलाव झाला तिथे. बरं. आणि त्याला
अखबार हे जे टर्कीचे एम्बेसेडर होते त्यांनी हे केला, होस्ट केला होता तो कार्यक्रम. आणि जगभरातले सर्व ठिकाणचे म्हणजे अमेरिका, कॅनडा, रशिया आणि युरोपमधले सर्व आखाती देश सर्वाचे प्रातिनिधिक स्वरूपात राजदूत हजर होते आणि तो खूप यशस्वी झाला. आणि मला त्या सर्व राजदूतांनी त्यांच्या देशामध्ये जाऊन एक्झिबिशन करायला म्हणजे आमंत्रण केलं, पर्सनल लेवलवरती आणि राजनैतिक स्तरावरती दोन्ही. आणि मग अर्थ फाउंडेशनने तुझ्या पेंटिंगचं जे ऑप्शन लिलाव केला. हो. आणि मग तो निधी सर्व अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रनसाठी बरं दिला गेला. म्हणजे एक सामाजिक कार्य केल्याचं समाधान छोटंसं पण मला मिळालं. नाही, पण त्यातून ना नक्कीच एक प्रेरणा मी घेतली. आणखीन एक प्रोजेक्ट मी विचारात घेतलं. ते असं होतं की टाटा भाभामधून जी कॅन्सरग्रस्त लोक असतात त्यांच्यासाठी निधी उभा करायचा. आणि मी हे जे राजदूत वगैरे होते त्यांचा जो परिचय झाला होता त्याचा मला वाटलं उपयोग करून घ्यावा. आणि मी त्यांना विनंती केली की मी काही स्केचेस वगैरे करून त्याची पुस्तिका तयार करीन आणि तुमच्या देशांमध्ये तुम्ही त्याचं वितरण करायचं आणि मदत करायची कॅन्सरग्रस्तांसाठी. तर त्यांनी अगदी आनंदाने त्याला होकार दिला आणि मदतीचं आश्वासन दिलं. आणि मग तू प्रत्यक्ष रुग्णांना जाऊन भेटले. मी टाटा भाभामध्ये ते एका सुन्न वातावरणात मी उभ्यानं पेंटिंग्स केली आहेत, उभ्यानं स्केचेस केलेली आहेत. काही नंतर मी थोडंसं काम त्याच्यावरती इथे केलं घरी येऊन. आणि ते आता प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. ज्या सुन्न वातावरणात जी त्यांचे अंतरंग आहेत त्या दुर्दैवी लोकांचे, तर ते त्यातून साकारलेले आहेत. आणि या सर्व जागतिक स्तरावरती त्याचं वितरण होणार आहे. न्यूयॉर्क फिल्महार्मनीचे कंडक्टर लिओनार्ड बर्न्स्टाईन, त्यांच्याबरोबर तुझा काहीतरी नाही न्यूयॉर्क फिल्हार्मॉनिकचे कंडक्टर जेव्हा सॅम्युअल वॉंग यांची नियुक्ती झाली ते बर्न्स्टाईन तेव्हा निवर्तले होते. आणि त्यांच्या जागी यांची नियुक्ती झाली होती. आणि झुबिन मेहता पण त्यावेळेला इस्रायलला निघून गेले होते. त्यामुळे वॉशिंग्टनला पण त्यांची नियुक्ती झाली, सॅम्युअल वॉंग यांची. ते फार मोठे म्युझिक कंडक्टर. आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी त्यांची नियुक्ती झाल्यामुळे टाइम्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावरती त्यांचा फोटो छापून आला आणि त्यांच्यावरती अनेक लेख पण लिहिले गेले. तर प्रसिद्धीच्या झोतात आले ते एकदम. आणि गंमत अशी की त्यांचं आणि त्यांच्या मिसेसचं पोर्ट्रेट, त्यांची मिसेस ही व्हायलिनिस्ट, सेकंड व्हायलिनिस्ट, तर त्यांचं या दोघांची पोर्ट्रेट करायची कामगिरी माझ्यावरती सोपवली गेली. तर डॉक्टर अलेक्झांडर हिंडनबर्ग म्हणून आणि त्यांची पत्नी मरिया, या दोघांनी मला हे महत्त्वाचं काम दिलं. आता माझ्यासाठी एक उमदा विषय होता हा, म्युझिक लाईनमधला हा टॉपचा माणूस जगातला. तर त्यांची गाठभेट झाली आणि नंतर घरी येऊन ते पोर्ट्रेट केलं. फोटोचाही वापर केला त्याच्यासाठी. आणि पूर्ण झाल्यावर अगदी मनापासून काम केलं. आणि ते पूर्ण झाल्यावर मरिया ते घरी बघायला आली आणि खूप आनंदली. म्हणली छान झालं आहे, मस्त झालं आहे, सगळे खुश होणार. तर ती घरी घेऊन गेली आणि 2 दिवस झाले तिच्या मिस्टरांचं म्हणजे डॉक्टर अलेक्झांडर त्यांचा काय फोनच नाही. म्हटलं काय झालं असावं. तर मी फोन केला तर म्हणले थोडीशी नाराजीचा सूर दिसला. मला म्हणाले की थोडा ना माणूस म्हणजे तिचं छानच झालं आहे, त्याचं पण म्हणजे म्युझिक क्वालिटी वगैरे सगळी त्याच्या चेहऱ्यावरती दिसते, हा म्युझिकचा माणूस आहे, परंतु ना तो थोडा एजेड वाटतो आहे. तर त्यामुळे जरा मला थोडासा प्रॉब्लेम वाटतो आहे. तर मी गप्प बसले. पण 2 दिवसांनी कार्नेगी हॉलला मोठी कॉन्सर्ट होती आणि त्याचं खास आमंत्रण त्यांनी मला दिलं होतं, सॅम्युअल वॉंगने. अच्छा. तर आम्ही तिथे जायचं ठरवलं, ते पोर्ट्रेट घेऊनच जायचं ठरवलं. पण त्या दिवशी धुवाधार पाऊस, तर त्यामुळे आम्हाला जरा पोचायला उशीर झाला आणि त्यामुळे त्यांचं स्टेजवरचं आगमन आणि आम्हाला चुकलं. तर ते पाटमोरी
कंडक्ट करत होते. बरं. तर आम्ही जाऊन बसलो, परंतु इतका सुंदर कॉन्सर्ट ती झाली की आम्ही अगदी भान हरपून त्याचा आस्वाद घेतला. आणि कॉन्सर्ट संपली आणि स्टँडिंग ओवेशन, सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि ते वळले. वळल्यानंतर माझे शेजारी बसले होते डॉक्टर हिंडनबर्ग. ते एकदम ओरडले, हे माय गॉड, ही लुक्स एक्झॅक्टली लाईक द पोर्ट्रेट. म्हणजे खरं तर पोर्ट्रेट हे त्याच्यासारखं दिसतं असं म्हटलं पाहिजे. ही लुक्स एक्झॅक्टली लाईक द पोर्ट्रेट हे माझ्यासाठी अचंब्यात करणारी गोष्ट होती. आणि सगळी लोक बघायला लागली, कोण हा माणूस, काय बोलतोय. पण नंतर मग आम्ही आतमध्ये विंगमध्ये जाऊन, म्हणजे आतमध्ये ग्रीन रूममध्ये जाऊन त्यांना भेटलो. बघितल्यानंतर इतके प्रसन्न झाले. माय गॉड उषा, यू आर टेरिफिक म्हणले. इतकं जिवंत कसं काय, इतकं तू, म्हणजे आम्ही जिवंत वाटतो इकडे. मी म्हटलं, मी माझे प्राण फुगलेत तिथे असं म्हटल्यावर कौतुक केलं आणि मला तिघांनी आलिंगन देऊन त्या पेंटिंगचा स्वीकार केला. आतापर्यंत उषाच्या एकूण बोलण्यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की ती किती संवेदनशील आहे. व्यक्तिचित्र सादर करताना, चितारताना तुम्हाला हे असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही समर्थ असं एक्झॅक्ट म्हणतात तसं व्यक्तिचित्र तुम्ही करूच शकत नाही. तर अशा या उषाला आपण रंगायईतर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया. सह्याद्री वाहिनी आणि आम्ही सगळे तुझा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.